ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। तालुका पत्रकार संघर्ष समिती ही सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवत असते। आदिवासी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम गेले अनेक वर्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे। आज राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच मालडुंगे परिसरात विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली। यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव शंकर वायदंडे, सहसचिव राम बोरिले, मालडुंगे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक सुरेश मोहिते, शाळेचे शिक्षक चौधरी सर, पत्रकार सनीप कलोते, रवींद्र गायकवाड, सुनील वारगडा, दीपाली पारसकर, राजेंद्र कांबळे, जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, सरचिटणीस कुंवर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी जण उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळा कोंबळ टेकडी या ठिकाणी आज आपण विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शालेय साहित्याचं वाटप ठेवलेलं आहे। या कार्यक्रमाला या ग्रामपंचायतचे मालडुंगे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रमुख पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी राजेंद्र मोहिते साहेब आहेत, सुरेश मोहिते साहेब आहेत, या ठिकाणी या शाळेचे शिक्षक चौधरी साहेब आहेत, त्याच्यानंतर आपल्या पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सचिव शंकर वायदंडे, सहसचिव आपले राम बोरिले, आपले सदस्य सनीप कलोते, परत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड, सुनील वारगडा, कल्पेश कांबळे, जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष, तळोजा विभागीय सरचिटणीस जागृती फाउंडेशनचे अमित कुंवर पाटील, पत्रकार राजेंद्र कांबळे, दीपाली पारसकर मॅडम या सर्वांचे त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला आल्यानंतर स्वागत करतो। आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ही वर्षभर सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असताना पत्रकारितेच्या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम खेडोपाड्यात जाऊन राबवत असतो। आम्ही पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतले बहुतांश मेंबर शहरी भागातले असायचे, तरी त्याला ग्रामीण भागातील बऱ्याच जणांच्या अडचणी माहिती आमच्या सुनीलने नेहमी सांगत असतात की माझ्या गावात कार्यक्रम घ्या, म्हणून आपण या वेळेला सुनीलच्या सांगण्यानुसार आपण कोंबळ टेकडी या ठिकाणी वह्या वाटपाचं कार्य केलेलं आहे। आरोग्य शिबिर असू देत किंवा पत्रकारांच्या विमा पॉलिसी, पत्रकारांच्या आरोग्य शिबिर, मोठी चिकित्सा, ऑपरेशन हे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून वर्षभर राबवत असतो। असंच उपक्रम जसे जसे आम्हाला काही मागण्या येतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना ज्या ज्या वस्तू असतात त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न आमच्या पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून करत असतो। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जे रस्त्यावर काही गरीब लोक झोपलेले असतात, ज्यांना घरदार निवाराची व्यवस्था नाही आहे, त्यांना हिवाळ्यात थंडीमुळे खूप त्रास होतो। अशा वेळी आम्ही रात्री फिरून पूर्ण खारघरपासून ते पनवेलपर्यंत हे जे फुटपाथवर गरीब लोक झोपलेले असतात किंवा मुलं असतात त्यांना आम्ही जे ब्लँकेट्स असतात त्याचं वाटप गेले 7 वर्ष आम्ही सातत्याने करीत आहोत। असे विविध उपक्रम राबवत असताना माझ्या सर्व पत्रकार मित्रबांधवांचे मला नेहमी सहकार्य असतं आणि अध्यक्ष म्हणून हे कार्यक्रम आम्ही गेले 10 ते 12 वर्ष सातत्याने पनवेल तालुका आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा रायगड जिल्ह्यामध्ये पण राबवत असतो। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जे त्यांचे चांगले गुण घेऊन त्याच्यामधल्या एखाद्या विद्यार्थ्याचं पालकत्व किंवा दत्तक आम्ही त्याला घेतो शैक्षणिक याच्यासाठी, ते उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो। अशा पद्धतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे काम वर्षभर चालू असते आणि मला निश्चितच आमच्या पत्रकारांच्या सगळ्या संघटना आमच्या सभासदांचा अभिमान आहे की ते सातत्याने या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करतात आणि कार्यक्रम घेतात। आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आणि शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम घेतो। या वृक्षारोपणासाठी आपल्याला आपल्या ग्रामसेवक मोहिते साहेब यांनी सागाची झाडं आपल्याला केलेले आहेत, म्हणून त्यांचे पण मी आभार मानतो आणि पनवेल पंचायत समितीचे ग्रामपंचायत मालडुंगे यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। साहेब आमचे पत्रकार पनवेल पत्रकार महासंघाचे अध्यक्ष यांच्या वतीनं यांच्या टीमनं जे एक स्तुत्य उपक्रम आदिवासी बांधवांच्या लहान मुलांना वह्या वाटप, पेन वाटप आणि शालेय साहित्य आणि वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम या आदिवासी बांधवांच्या
क्षेत्रात राबवलेला आहे आणि त्यांच्या उन्नतीचं ध्येय त्यांच्या हृदयात दिसतंय की 100% या परिसरातील या विद्यार्थ्यांची उन्नती व्हावी आणि म्हणून त्यांचा प्रत्येक वर्षी हा उपक्रम आम्ही पाहतोय। असाच उपक्रम त्यांनी वारंवार करावेत आणि आम्ही आमच्या प्रशासनामार्फत आमच्या ग्रामपंचायतीमार्फत जे काही सहकार्य होईल त्यांना आम्ही करण्याचं आम्ही अभिवचन हे सचिव म्हणून ग्रामपंचायतीचं आम्ही त्यांना देतोय आणि त्यांचं आणि सर्व टीमचं मनापासून हृदयापासून मी सहर्ष स्वागत करतोय। असंच उपक्रम आपण राबवावेत आणि गोरगरिबांच्या कल्याणार्थ झटावं आणि जीवन जावं आपलं पूर्ण गोरगरिबांच्या कल्याणार्थ। एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपलं माझं 2 शब्द संपवतो। सर, काय सांगाल आज कोंबलटेकडी या गावी पनवेल पत्रकार संघर्ष समितीने जो उपक्रम राबवलाय, ज्या मुलांना वह्या पुस्तक वाटप केलं, काय भावना आहे तुमच्या? साहेब, सर्वप्रथम शाळेच्या वतीने तुमचं स्वागत आणि धन्यवादही देतोय की कोंबलटेकडी ही शाळा वाजे केंद्रामधील पनवेल तालुक्यामधील ही डोंगर पायथ्याशी वसलेली ही वस्ती आहे कोंबलटेकडी शाळा आणि ते खरोखरच गरीब पालकांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि आपल्या माध्यमातून त्यांना जे शैक्षणिक साहित्याचे आपण वाटप केलेलं खूप तुम्हाला धन्यवाद देतो आणि खरोखरच त्या साहित्याचा या ठिकाणी विद्यार्थी योग्य ते वापर करून या ठिकाणी शिकणार आहेत आणि मुलं या ठिकाणी खूप हुशार आहेत, चांगले आहेत। आपल्या माध्यमातून जे शैक्षणिक साहित्य जे मिळालेलं आहे ते तुम्हाला आपण दिलेलं आहे तर त्याचा खरोखरच चांगला उपयोग या ठिकाणी होणार आहे विद्यार्थ्यांना, कारण गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या पालकांकडे वह्या किंवा पेन इतर जे काही वस्तू आहेत ते सारखं त्यांना विकत घेणं परवडत नाही। तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी खरोखरच त्यांना जे एक शिक्षण घेण्यासाठी नवसंजीवनी आपल्याकडून मिळालेलं आहे।